लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. नाशिकमध्ये सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व नाशिककरांकडून स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. स्वर्गीय अजितदादा यांच्या निधनाने लोकनेत्याला कायमचा मुकलो. नाशिक येथील शोकसभेत सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व नाशिककरांच्या शोकभावना व्यक्त. स्वर्गीय अजितदादा पवार यांनी दाखवलेल्या मार्गावरच सर्वजण वाटचाल करतील. मंत्री छगन भुजबळ. बातमी नाशिक येथून. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्र एका लोकनेत्याला कायमचे मुकले आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर त्यांनी आयुष्यभर काम केले. त्यात कुठलीही तडजोड त्यांनी केली नाही. यापुढील काळातही आपण सर्व त्यांनीच दाखवलेल्या मार्गावर वाटचाल करू, अशा शब्दात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी शोकभावना व्यक्त केल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना आज सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व नाशिककरांच्या वतीने नाशिकच्या महाकवी कालिदास कला मंदिर सभागृहात आयोजित शोकसभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार पंकज भुजबळ, आमदार सरोज आहिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार दीपिका चव्हाण, बाळासाहेब सानप, जयवंतराव जाधव, शिवराम झोले, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, सुनील केदार, सुधाकर बडगुजर, शाहू खैरे, विष्णुपंत मैसधुणे, प्रेरणा बलकवडे, निवृत्ती आरिंगळे, आकाश छाजेड, सीमंतिनी कोकाटे, दत्ता गायकवाड, सुदाम कुंबळे, बाळासाहेब पिंगळे, बाळासाहेब कर्डक, अजय बोरस्ते, गोरख बोडके, अर्जुन टिळे, नानासाहेब महाले, करण गायकर, सुदाम कुंबळे, सुरेश अण्णा पाटील, ॲडव्होकेट भगीरथ शिंदे, चेतन गांगुर्डे, प्रवीण तितमे, योगिता आहेर, अजिंक्य वाघ, गौरव धनकर, ॲडव्होकेट तानाजी जायभावे, पुरुषोत्तम कडलक, आयमा पानसरे, गौरव गोवर्धने, अविनाश आव्हाड, देवदत्त जोशी, दिगंबर गीते, तानाजी गायधनी, त्र्यंबकदादा गायकवाड, गुरुमीत बग्गा, श्याम लोंढे, मकरंद सोमवंशी, यतीन वाघ, विक्रम कोठुळे, आनंद सोनवणे, प्रवीण जाधव, विठ्ठल उगले, कविता कर्डक, सचिन पिंगळे, अंबादास खैरे, समाधान जेजुरकर, प्रशासनाच्या वतीने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण केडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आदिवासी आयुक्त लीना बनसोड, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी ओंकार पवार यांच्यासह अधिकारी, विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नाशिककर बहुसंख्येने उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित विविध पक्षातील नेते, पदाधिकारी, प्रशासनातील अधिकारी यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. तसेच यावेळी अस्थिकलशास पुष्पार्पण करत सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी संदीप द्विवेदी, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.